आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। पतीच्या समोरच पत्नीने कृष्णा नदीत उडी। सांगली कोल्हापूर मार्गावरील अंकली पुलावरील घटना। सांगली कोल्हापूर मार्गावरील अंकली पुलावरून कृष्णा नदीत एका महिलेने पतीसमोरच उडी घेतल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली। अनिता अरविंद हजारे असे उडी घेतलेल्या महिलेचे नाव आहे। अरविंद हजारे यांचे मूळ गाव अग्रणी धोळगाव, तालुका कवठे महांकाळ हे असून ते सध्या नोकरीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील उसगाव येथे राहत आहेत। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अनिता हजारे व अरविंद हजारे हे आपल्या मोटरसायकलवरून सांगलीहून कोल्हापूरकडे जात होते। उदगाव अंकली दरम्यानच्या पुलावर आल्यावर अनिता हजारे यांना फोन आला। मोटरसायकल थांबवून मोबाईलवर बोलत पुलावरून निघाल्या। यावेळी त्यांचे पती अरविंद हजारे यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण अचानक अनिता हजारे यांनी पती अरविंद हजारे यांच्या समोरच नदीत उडी घेतली। त्यानंतर अरविंद हजारे यांनी लगेच मदतीसाठी स्थानिकांना हाक दिली। पाण्याचा प्रवास मोठा असल्याने या घटनेत महिलेचा मृत्यू होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने पुलावर वाहतूक कोंडी झाली होती। घटनास्थळी पोलीस व वजीर रेस्क्यू फोर्स व SRF रेस्क्यू फोर्स मार्फत नदीपात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली असून अद्याप महिलेचा ठिकठिकाणी शोध घेतला जात आहे। अनिता हजारे यांच्या या निर्णयाने हजारे कुटुंबाला धक्का बसला आहे। मात्र अनिता हजारे यांनी अशी अचानक नदीत उडी घेण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।